काकू, आई, नानी दमला असाल हो साड्या बघून बघून. थांबवा समज. जरा गरम गरम खायला पण घेऊन येते आणि चहा बी घेऊन येते. हा हो हो हो. बकुळा मावशी थांब, इथेच थांब. का माझं काही चुकलंय का ताई? नाही नाही नाही, तुझं काही चुकलेलं नाहीये. नाही नंतर विसरून जाईन, लक्षात राहायचं नाही, मग माझं चुकील म्हणून. दादा त्या साड्या बाजूला काढल्यात ना 2, त्या द्या बरं. या सगळ्या जणी माझ्या जरी आया असल्या ना, पण तू माझी मावशी आहेस, सख्या मावशीपेक्षाही जास्त जवळची. म्हणून माझ्या लग्नानिमित्त या साड्या तुला, एक तुला आणि एक माझ्या प्रज्ञाला. घे बरं. ताई आतापर्यंत सगळे सोयरे नात्या गोत्यातल्या सगळ्यांच्या लग्नाला जाऊन मी सगळ्यांना मदत करत होते. कोणी मला कधी आपलंसं म्हणलं नाही. तुम्ही मलाच नाही माझ्या पोरीला पण आपलंसं केलं. माणूस म्हणून तुम्ही लई मोठे आहात. काय आशीर्वाद देऊ तुम्हाला. आमच्यासारख्या गोरगरिबांना तुम्ही इतकं सुखी केलं. आयुष्यभर देव देव तुम्हाला सुखी ठेव. मोठ्या व्हा ताई, खूप मोठ्या व्हा. नमस्कार करते. राव देव ताई, राव दे. चहा घेऊन येते. हा मोठ्या व्हा. जावाई बापू जरा बाजूला वा. राधिका चल बाई पटापट, आता तुझी साडी तू निवडायला घे बरं. चल लवकर. बरं ठीक आहे, पण मी रेवतीची वाट बघत होते. दादा एक काम कराल का, या 2 साड्या आहेत, या माझी मैत्रीण आहे रेवती, त्यांना दाखवून येता का? त्या वरच्या मजल्यावरती राहतात. हा सावकाश ये इकडे बस. मम्मा काय मला भूक लागली, काहीतरी खायला कर ना. मी त्यापेक्षा ऑर्डर देऊ का? चालेल चालेल. मम्मा खूप दिवस झाले काही बाहेरचं खाल्लेलं नाहीये चांगलं, प्लीज छान काहीतरी मागव. पावभाजी किंवा काहीतरी असं व्हेज मंचुरियन किंवा असं काहीतरी छान. ओके हे छान. तू बघणार आहेस. शानू बेबी, आपल्यात मोठं कोण आहे? तू आहेस. मोठे कपडे कोण? मीच घालतो. शानू बेबी, तू छोटीशी स्वीट स्वीट बेबी आहे ना, प्लीज. काय यार, कधीतरी उघड की ग मम्मा दार. सगळी कामं माझ्याकडनं करून घेते. नॉट फेअर. काय रेवती मॅडम इथेच राहतात ना? नाही. कोण आहे? कोण आहे? हा सेल्समन वाटतं मम्मा आपल्याला. काय रेवतीचा पत्ता माग. काय आणलंय बघ. ऑर्डर आहे. फूडची ऑर्डर आहे का रेवतीची? नाही फूड नाही, रेवती मॅडमना देण्यासाठी राधिका ताईने 2 साड्या पाठवल्या होत्या. हो का? या ना आत या, आत या, आत या, आत या. पण हे रेवती मॅडमचंच घर आहे ना? हो हे रेवतीचंच घर आहे. मग रेवती मॅडम कुठे आहेत? ठीक आहे. मीच आहे. हो मीच आहे. रेवती बेबी. राधिकाने काय पाठवलं त्यांच्यासाठी? या 2 साड्या पाठवल्या होत्या. हो का? थँक्यू. घे रेवती घे. थँक्यू. तुम्ही दोघी तर साड्या नेसताना वाटत नाही. हे हॅलो, व्हॉट डू यू मीन? आता तुम्ही गेल्यावरच नेसणार ना तुमच्या समोर. तुम्ही या. हा दिलात ना गिफ्ट, या. थँक्यू. राधिकाला सांगा थँक्यू. बाय. काय मम्मा साड्यांसाठी? हा मग काय भारीतल्या साड्या आहेत ग. खूप महाग आहेत, खूप महाग आहेत, खूप भारी आहेत. मी तुला म्हटलं होतं ना सकाळी सकाळी आज आपल्याला खूप मोठा सरप्राईज मिळणार आहे. येस. तू नव्हतं म्हणालीस, पेपर मध्ये वाचलं होतं. वाचून पेपर मीच दाखवला ना शनू बेबी. हा हा या भारीतल्या साड्या. व्हॉट अ सरप्राईज. नाईस, आय लाईक दिस वन. चल आपण नेसूया आताच. आता येस चल. ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साड्या देऊन आलो आहे. आता तुम्ही तुमच्या साड्या पसंत केल्या असतील तर आम्हाला निघायला हवं. चला आम्ही आमच्या साड्या पसंत केल्या बरं. हा कलेक्शन खरंच खूप छान आहे. हो
बरं आता तुम्ही काय घेणार, चहा कॉफी काय? नाही नाही काहीच नको, आता आम्हाला निघायला हवंय. रेवती आवडल्या साड्या? आवडल्या म्हणजे कुठल्या साड्या? अगं आता पाठवल्या ना, यांनी दिल्या नाही का तुला? नाही, मला नाही कोणी दिल्या साड्या. काय म्हणजे अगं आता पाठवल्या ना, तुम्ही दिल्या नाही का? मी ह्यांना ना दिल्या, त्या रेवती आहे त्यांना दिल्या. ओ मीच रेवती आहे. अहो पण त्या तर म्हणा त्या रेवती आहेत. अहो तुम्ही नेमक्या कोणाला दिल्या साड्या? अरे काय काय एवढा गोंधळ चाललाय तुमचा? दादा भलत्याच बाईला रेवती समजून त्या आईना साड्या देऊन आले. एक मिनिट, एकदा शांतपणे सांगा की नक्की काय झालं. वरच्या फ्लॅट मधील 2 बायका होत्या, त्यांच्यापैकी एकीने छोटे कपडे घातले होते. त्यांनी स्वतःचं नाव रेवती सांगितल्यावर मी त्यांना म्हटलं सुद्धा तुम्ही साड्या नेसणाऱ्या वाटत नाही, तरी त्यांनी माझ्याकडच्या साड्या ठेवून घेतल्या. म्हणजे तुम्ही त्या साड्या शान्या आणि तिच्या मम्माला देऊन आलात? आणि तुम्ही घर चुकलात हे त्याने तुम्हाला सांगितलं पण नाही. त्या भैताडांकडनं का अपेक्षा करत आहात? नाही नाही नाही, काहीही झालं तरी मी साड्या त्यांना मिळवून देणार नाही. हा ना, चला माझ्याबरोबर. नाही थांबा, माझ्याने थांबा. काय आता आपल्या घरात कार्य आहे, उगा तुम्ही तिथे जाऊन काही बोलला तर उगाच काहीतरी वेगळंच वातावरण तयार होईल. त्यापेक्षा वसंतराव आणि मी जाऊ. हा ठीक आहे. नुसत्या जाऊन साड्याच घेऊन येऊ नका बरं, त्याईने चांगलं सुनवून या. आता शहाणपणा सांगू नको, मी करतो बरोबर. त्या किती माहिर आहे माहित आहे मला. चला नाना, चल, तू चल, ये. चल रे चल. अरे शनू बेबी, मी ना एक्झॅक्टली साडी कशी नेसतात ते विसरले ग. म्हणजे मामी शिकवते आणि टीचर, मी ऑफिसला नेसून जायचं ना रोज. ओके, पण काही भारी साडी आहे ना. वाव यार. आणि आपल्याला काहीतरी एक सरप्राईज मिळणार होतं, पण हे एकावर एक फ्री 2 सरप्राईजेस मिळाले. आणि पण फ्री होम डिलिव्हरी. तू बघणार आहेस? प्लीज 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 शनू बेबी, तू प्लीज माझी शनू मम्मा बेबी, आती होत आहे आता हे. प्लीज शनू बेबी. क्या है? ए देखो, हमने एक बार माल दिया ना, वो वापस नहीं करते. गो बैक साइमन. बाय बाय. काय माँ, काय त्या साड्या कोणाच्या? आमच्याच साड्या आहेत हो ना मम्मा, बोल ना. ऑफकोर्स आमच्या साड्यात. हे काय विचारायची पद्धत आहे का तुम्हाला? खोटं बोलताना जराही लाज वाटत नाही तुम्हाला? अहो साडी नेसली, लाज कशाला वाटेल? ए सायमन, खरं सांग, रेवती आहे असं सांगून या साड्या इकडेच ठेवल्यात ना तू? सायमन होय म्हण. हो, या मॅडमने सांगितलं होतं या रेवती आहेत म्हणून. ऍक्च्युली काय ना, मी माझ्या शनू बेबीचं लहानपणी पाळण्यात नाव रेवती ठेवलं होतं. रेवती. पाण्यातलं काय नाव ठेवलं होतं तुम्ही? तुम्ही कोण आहात ना किती पोहोचले आहात हे चांगलं ओळखतो मी. ए आता मुकाट्यानं साड्या सोडताय की आम्ही? आता बाई नको, आम्ही देणार आहे बघ शनू बेबी. तसंही आपल्याला आता नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना, आणि यू नो आपल्याकडे आता खूप पैसे येणार आहेत, आणि मग आपण या काय ह्याच्यापेक्षा भारी साड्या घेऊ. हा देऊन टाक देऊन टाक देऊन टाक ना, देऊन टाक. घे रे. भाडं घे, भाडं घे पटकन. हे घ्या. घ्या. तसंही काय एवढा खास नाहीये तुमच्या साड्या. ओके, आम्हाला आवडल्याच नव्हत्या. आम्ही ना ऍक्च्युली ह्या रिटर्न करायला येणारच होतो. त्या साड्यांचं काय केलं असतं ना, चांगलंच माहिती आहे. स्वतःची तुंबडी भरायची दुसऱ्याच्या जीवावर. स्वतः काहीतरी कमवायला शिका. मी यांच्याशी का बोलतोय? चला चला, आपलाच वेळ फुकट जाईल. चल रे. अरे सायमन, चल ये, 9 वारी नेसवायला शिकवतो तुला. ये इकडे. यार नाना किती बोरिंग आहे. ते काय बोलत होते ते कळलं का तुला? तुला सांगायला आधी मला कळायला हवं ना ते. यार मम्मा, यार आपलं काय झालं यार? तू म्हणली होतीस ते फ्युचर टेलिंग मध्ये लिहिलंय की आज आपल्याला सरप्राईज मिळेल. ते सरप्राईज मिळालं पण आणि गेलं पण. मी वाचलं होतं, बट नाही हो. एक मिनिट, हे बघ. ओ गॉड, वॉच. ही हाफच लाईन वाचली. म्हणजे इथे लिहिलंय की सरप्राईज मिळणार आहे, पण पुढे लिहिलंय जास्त मोहात पडाल तर तोंडावर पडाल. आता बाहेर जो इव्हेंट झाला ना, इव्हेंट? हा इव्हेंट म्हणजे
ते नाही का सगळे असे बसलेले आणि साड्या सिलेक्ट करत होते, चूज करत होते. बस्ता, हा. नाही अरे त्याला बस्ता बांधणं म्हणतात. हा असंच काय, बस्ता. राईट बस्ता. तो जो बस्ता चालू होता, तर तेव्हा तू सगळ्यांना मदत करत होतीस की तुम्हाला कुठला रंग छान दिसेल, कुठलं डिझाईन कोणाला आवडेल. ही म्हणजे बाकीच्यांच्या साड्या सिलेक्ट करायला तू मदत करतेस आणि तू तुझी साडी सिलेक्ट करताना काही उत्साह दाखवत नव्हतीस. म्हणजे ती नाव बिव घेत होते बघ सगळ्या जणी की कांजीपुरम. कांजीपुरम नाही, कांजीवरम. तेच अशी जी काही नावं आहेत अशी छान बनारसी आणि अशा साड्यांची, ती नावं पण तू घेत नाहीस, काही तू अशी लावून बघत नव्हतीस साडी, असं काहीच नाही. असं तुला काही वाटत नाही का? म्हणजे असं काही नाहीये अरे. मी ओके, म्हणजे मला आवडत होत्या साड्या खरंच, पण नक्की काय म्हणायचंय तुला? अगं मध्ये मी आणि आनंद. काय? नाही म्हणजे मला आनंद एकदा असं सांगत होता की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ब्युटी, याबद्दल अतिशय खोलात जाऊन बोलत होता माझ्याशी. असं आनंद भाऊजी तुझ्याशी बोलत होते? हा. त्यांना यातलं कळतं? म्हणजे काय अगं, असं काय बोलते? खूप छान बोलत होता तो. ते सोड. म्हणजे त्याचा मुद्दा असा होता की जेव्हा आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो, तर ते आपलं माणूस, आपल्या मनातलं, त्याच्या सौंदर्याची इमेज आपण तयार करतो आणि ती कशात छान दिसेल हे आपल्याला ऑलरेडी माहिती असतं. आणि हे सगळं मला तुझ्या बाबतीत जाणवलं, म्हणून मग मी. म्हणून तू काय? ही साडी घेतली तुझ्यासाठी. पिशवीतली साडी अशी लावून नाही दाखवत. ते ठीक आहे का? हे बघ, मस्त आहे ना ही साडी? मला बघितल्या आवडली होती. अरे मला आवडली होती ही साडी. आवडली ना? बास, तुझ्यासाठी आहे. सौमित्र, हे बघ, आता मला काय हवंय याचा विचार करण्याची मला काही गरजच नाही, कारण मला काय हवंय हे पाहणारं कुणीतरी आहे. म्हणून मग मी माझी आई, नानी, काकू. अच्छा, हे सगळं चाललं होतं का तुझं? मला तुझ्यासाठी घ्यायची होती. तुला आवडली ना? खरंच खूप आवडली. बघ ना ते. चल. तुला आवडली ना? मग हीच साडी मी लग्नात नेसणार. कशी वाटली? पहा बरं, मस्त ना? एकदम लाखात एक आहे. वा, अगदी आपल्या राधिकासारखी. छानच आहे एकदम. पहा बरं. चला, पत्रिकेची कौतुक संपली असेल तर ताबडतोब कामाची आखणी करायला घ्या. सगळ्यात प्रथम आपल्याला एक काम करायचं आहे. सौमित्र आणि राधिकाला पत्रिका घेऊन देवळात जायचं आहे. अगदी माझ्या मनातलं बोलला नानासाहेब. मी हेच सांगणार होतो. आता सांगणार होतो म्हणजे? अहो, आम्ही आजच नागपूरला चाललो आहो ना पत्रिका वाटायला. कसं आहे, तिकडे पण काही पाहुणे मंडळी आहेत, त्यांना पत्रिका द्यायला हवी ना. हो ना. अहो, पण मग राधिका आणि सौमित्र बरोबर देवळात पत्रिका घेऊन कोण जाणार? कसं आहे, मुलांच्या बरोबर त्यांच्या आई वडिलांचाही मान असतो ना. हो ना. हा, मग तुम्ही कोण आहात? तुम्ही दोघे आई वडीलच आहात ना राधिकाचे? ते बरोबर आहे, पण पण काढू नका बरं आता. नानासाहेब, पत्रिका मंदिरात तुम्हीच ठेवायला जाणार आहात. हो. आणि लग्नात कन्यादानही तुमच्याच हाताने होणार आहे. अरे सगळी जबाबदारी आमच्यावर कशाला? महाजनी पण आहेत की. कन्यादान महाजनी तुम्ही करा. हा, अजिबात नको. अहो, कन्यादान करायचं म्हणजे एका जागी बसून राहायला पाहिजे. त्यांना ते जमणार आहे का? कुठे काही चुकीचं दिसलं ना तर विधी अर्धवट सोडून निघून जातील त्यांना समजवायला. हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. हे पहा बरं, एक मिनिट ऐका.
मग नंतर माल कन्यादान करायला मिळाल नाही, माल कन्यादान करायला मिळाल नाही असं बोलून रुसून फुगून बसायचं नाही बरं. हे नाही चालणार काकाजी. एक मिनिट, राधिकाच्या लग्नात मी काय करायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही अजिबात सांगू नका. मी राधिकाच्या लग्नात बापासारखा मिरवणार आहे. हा बर चला, माता कन्यादानाचं का बोला. नाही, आता मंदिरात पत्रिका घेऊन जाणे आणि राधिकाचं कन्यादान करणे या दोन्ही गोष्टीचा सोक्ष मोक्ष आज इथेच लागायला हवा. अगदी बरोबर. कन्यादानाचं काम नानांनीच केलं पाहिजे. हो, हे म्हणजे जबरदस्ती झाली. जबरदस्ती नाही, हा तुमचा हक्क आहे आणि तुम्ही तुमचा हक्क बजावल्याशिवाय आता तुमची सुटका नाही नानासाहेब. वसंतराव करेक्ट आहे तुमचं. नाना आणि नानीच हे काम करणार. नाही, नाना, हे निश्चित आहे. बरोबर आहे, अगदी निश्चित. काय काय चाललंय काय तुमचं? हा, एवढी गडबड कसली आहे? काही नाही ग, आरडाओरडा नाही. कसं आहे बाळा, तू फार नशिबान लेक आहे. या लग्नामध्ये 3 वडील 3 आई तुझ्या पाठीशी उभे असणार आहे. मानपानाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतलेल्या आहेत. बरं, आता वाद नको, सगळ्या गोष्टी पटापट मार्गी लाव्या. मी काय म्हणतो, ते तुम्हीच आपापसात मार्गी लावा आणि ठरवा. आम्ही चाललो नागपूरला. सगळ्यात पहिलं काम, राधिकेला आणि सौमित्राला सौमित्रांच्या आई वडिलांबरोबर देवळात घेऊन पत्रिका ठेव. हो, ते काम महाजनी काकांना करू दे. हो ना, जमेल त्यांना. छे 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 छे, अहो मला वेळ नाहीये. हा का? तुम्हाला काय काम आहे? अहो राधिकाच्या लग्नाची तयारी करायची म्हणून यांनी स्वतःच एक यादी तयार करून ठेवले. आता रोज त्यांची काही ना काहीतरी कामं ती चालूच असतात आणि भरीस भर म्हणून त्यात सोसायटीची मीटिंग लावली. अरे देवा. आता सोसायटीची मीटिंग म्हटलं की विषय संपला. हो ना. ठीक आहे, ठरलं तर मग. हो, पण काय ठरतंय? आमच्या लेकीला आम्ही 2 जण पत्रिका ठेवायला देवळात घेऊन जाणार. हो बोलतो मी, बोलतो. हो सांगतो. नाही विसरणार, सांगतो लगेच. हा बरं मम्मा, नाना नानी आणि राधिका तिघही आत्ता आपल्या घरी येत आहेत. काय सहज पत्रिका आल्यात. सो त्यांची अशी इच्छा आहे की त्या पत्रिका घेऊन आपण मंदिरात जावं. अर्थात आपल्याला बरोबरही न्यायचंय त्यांना. चांगलंय की रे, कित्येक वर्षांनी मलाही मंदिरात जायला मिळेल. नाही, तुझं ठीक आहे मम्मा, त्यांना डॅडला सुद्धा बरोबर न्यायचंय. त्याचं काय करायचं? हो माय गॉड, हेही टास्क आपल्या समोर आहे हे माझ्या डोक्यातनच गेलं होतं. हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो मारिया. हा, तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती मला. गुड जॉब. हे बघ, हे डील कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला सील करायचंच आहे. ऑलराईट. आणि काहीही काम असेल तर कधीही तुम्हाला फोन करू शकतेस. आय नो आय एम इन इंडिया, पण आय विल ऑलवेज बी रिचेबल. ऑलराईट. डॅड ड्रेस शिवूनच घे ना कानाला. जाऊ दे ना, तू नको जास्त लक्ष देऊ. ते नानाजी आले ना की ते बरोबर त्यांच्या पद्धतीने समजावतील बघ. एनिवे, लग्नाच्या पुढच्या तयारीचं काय ठरलं? त्याचं टेन्शन तू नको घेऊस मम्मा. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले, ते सगळं बघणार आहेत. ओके. बरं चल, नाना नानी राधिका ते वेळेच्या बाबतीत पक्के येतील कधी. हो, तू थोडस खाऊन घे, तर मी बाकीच्यांची थोडी तयारीचं बघ. ओके. Yes. Oh yes, Maria, I've put you in charge totally. I've informed everybody in the office about this, all right? Yes. Yes, keep up the good work. Absolutely. You can call me any time of the day.